तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा आपला विषय आहे पर्यावरणपूरक होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी आणि मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर श्याम आसोलेकर। सर, आपण रंगांविषयी बोलत होतो की तुम्ही दाखवलं की नैसर्गिक रंगांचा वापर करूनही होळी खूप छान पद्धतीने आपल्याला साजरी करता येते। तुमच्याकडे काही स्लाइड्सही आहेत की दाखवतो तुम्हाला हां की हे रंग आपण जेव्हा खेळतो काय काय होतं, कसं दिसतं ते फार विदारक चित्र आहे। जेव्हा सामूहिक पद्धतीने आपण घरच्या घरी आपण आपल्या घरच्या कुटुंबियांना रंग लावतो, गुलाल लावतो, हा एक भाग आहे। आणि सामूहिक पद्धतीने जे खेळ तुमच्या डोळ्यासमोर दिसेल आता की कशा मोठ्या प्रमाणामध्ये बकेट बकेट भरून रंग, खूप मोठा पावडर रंग, केमिकल युक्त रंग लोकांच्या अंगावर टाकला जातो। हजारो लोक एका वेळेस त्याच्यावरती त्यांच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि हा एक फार मोठा इश्यू आहे। आणि आपल्याला दिसतं की देशभर आपण अशा पद्धतीचे मोठे उत्सव आपण साजरे करतो आणि तुम्हाला सांगायला नकोच आता की त्याच्यामधनं एअर पोल्युशन किती मोठ्या प्रमाणात होते, किती मोठ्या प्रमाणात स्किनवरती परिणाम होतोय हे सांगायला नकोच तुम्हाला। सर, आपण असं म्हणू शकतो की पाणी वाचवा किंवा ही जी आहे जल त्याचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो, असं नाही का? अगदी खरं आहे। मला वाटतं की ही सगळ्यात मोठी समस्या आपण निर्माण केलेली आहे की अशा पद्धतीने अचानक एके दिवशी मोठ्या प्रमाणात पाणी वापरून टाकायचं। पुष्कळ लोकांना त्याची कल्पना नसेलही की म्युनिसिपॅलिटीजना किती त्रास होतो पाणी पुरवठा करताना। या दिवशी जेव्हा आपण होळी अतिशय आनंदात साजरी करत असतो तेव्हा त्यांचे इंजिनियर आणि त्यांचे कीमॅन आणि त्यांचे व्हाल्व चालवणारे त्यांचे कामगार हे मात्र रात्रभर जागे असतात आपल्यासाठी आणि तरीही पण पुरेसं पाणी देऊ शकत नाहीत। आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुष्काळप्रवण स्थिती आहे। अनेक दिवस आपण पाहतोय, वर्षानुवर्ष अनेक ठिकाणी दुष्काळ आहे। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तर 3-3 वर्ष लागोपाठ दुष्काळ पडलेला आहे। प्राण्यांना खायला चारा नाही, शेतीला पाणी नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत। अशा परिस्थितीमध्ये आपण बेजबाबदारपणाने केवळ आपल्या क्षणिक आनंदासाठी आपण पाणी वापरणं मला मुळीच मान्य नाही, अजिबात करता कामा नये। अगदी खरं आहे सर। आपल्याला आपल्या प्रेक्षकांचा फोन आलाय। उमेश मुळे आपल्याशी बोलतायत बीडवरून। नमस्कार। नमस्कार उमेशजी, बोला। हॅलो। हा नमस्कार, बोला बोला। मॅडम, आताच सध्या याला ध्वनी प्रदूषण होतंय। समजा या होळीला जे साऊंड्स वगैरे लावतात तर त्यामुळे आपल्या पर्यावरणावर नेमका कशा प्रकारे म्हणजे त्याचा इफेक्ट होऊ शकतो? बरं, छान छान प्रश्न आहे, धन्यवाद। हे जे ध्वनी प्रदूषण आहे त्याचा पर्यावरणावर आणि पर्यायी माणसांवरही खूप परिणाम होतो, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा। मुख्य म्हणजे प्राण्यांवरती आणि पक्ष्यांवरती परिणाम होतो की आपण प्राण्यांचे वकीलही विचारात घेत नाही। आपण प्राण्यांचे वकीलही नसतो आणि पक्ष्यांचे पण वकील नसतो आपण, आणि त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये याचा परिणाम होतो। अगदी तुमच्या आजूबाजूला असलेली गाई, वासरं, तुमच्या असलेली मोकाट कुत्री आजूबाजूची किंवा घरातले पाळीव प्राणी, मांजर, कुत्रा, बघा या अशा पद्धतीचे मोठे मोठे आवाज जेव्हा तयार होतात तेव्हा ते बिचारे आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना कळत नाही एक्झॅक्टली हे काय होतंय आणि ते लपून बसतात। तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कधी दिसतंय का की मोठ्या प्रमाणात मिरवणुका चालल्यात आणि झाडावरती पक्षी बसून आनंदाने ते ऐकतायत, मिरवणुका पाहतायत? असं तुम्ही कधी आतापर्यंत पाहिलंय का? जसं आपण खिडकीतनं पाहतो बाहेर तसं पक्ष्यांनी पाहिलं झाडावरती बसून आरामात, असं आपल्याला कधी पाहायला मिळत नाही का? कारण त्यांना तिथून उडून जाण्याची भावना तयार होते, कारण त्यांना त्यांच्या कानांना सवय नाही इतका आवाज सहन करण्याची, आणि त्यांचे कान आपल्यापेक्षा, कुत्र्याचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे कान आपल्यापेक्षा अनेक पटीने ऐकत असतात आणि ह्याचा आपल्याला अजिबात भान असत नाही। अगदी खरं। त्यामुळे ध्वनी प्रदूषण मुळीच करू नये, ती बेजबाबदार कृती ठरेल। आणि माणूस नावाच्या एका प्राण्याला हा कुणी अधिकार दिलेला नाही की निसर्गामधल्या इतर प्राण्यांच्यावरती आणि पक्ष्यांवरती आपण अन्याय करावा। आणि झाडांना बोलता येत नसेल, झाडं हलू शकत नसतील, त्यांच्या भावना आपल्याला डोळ्यात दिसत नसतील तरी असं मुळीच समजू नका की त्यांना भावना नाही तर त्यांना त्रास होत नाही। त्यांनाही आपल्या एअर पोल्युशनचा, त्यांनाही आपण क्रिएट केलेल्या वॉटर पोल्युशनचा त्रास होतो, हे अजिबात नाकारून चालणार नाही। आणि शेवटी आपण जे म्हणतो की निसर्गावरती परिणाम होतो वाईट, हे का विसरता की शेवटी ते आपल्या अन्नामध्ये येऊन मिसळणार आहे। तीच जमीन, तेच पाणी शेवटी आपल्याला अन्नामध्ये, आपल्या फळांमध्ये, आपल्या भाज्यांमध्ये येणार आहे। तेव्हा आपण जे फेकू ते बूमरँग सारखं असं गोल फिरून शेवटी पुन्हा आपल्याला त्याची थप्पड बसणार आहे, हे अजिबात विसरू नका। तर निदान स्वतःच्या चांगल्यासाठी तरी निदान आपण प्रदूषण करता कामा नये। आपण असं म्हणू शकतो की सर, आपण आता इथून पुढे कुठे जाणार आहोत, म्हणजे 21व्या शतकाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत? हे सण उत्सव ही आपली परंपरा आहेच, ती आपल्याला जपायचीच आहे, आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे। पण आता ही जे ग्लोबलायझेशन होत आहे ते 21व्या शतकात आपल्याकडे काय अपेक्षा आहेत त्या? तुम्हाला तर माहितीच आहे की विज्ञान जसं प्रगत होत गेलं गेल्या 150-200 वर्षांमध्ये, तसं विज्ञानाचं युग आलंय आणि आज 21व्या शतक तर ज्ञानी माणसं असं म्हणतायत
की 21वे शतक हे ज्ञानाचं आहे. 20व्या शतकाच्या शेवटी माहितीचं महाजाल इंटरनेट निर्माण झालं आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आणि कम्युनिकेशनची टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आणि आता तर 20व्या शतकामध्ये मोबाईल आणि हँडसेट्स येऊन वेगळ्या प्रकारचे खूपच जग छोटं झालं आणि जवळ आले. या काळामध्ये आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे की ज्ञानाच्या आधारावरती आपण आपल्या सगळ्या परंपरा, आपलं रोजचं आयुष्य आणि आपले आनंद निर्माण करण्याची आणि साजरा करण्याची कल्पना ह्या आपण कशा बदलून घेणार आहोत हा खरा आपल्या समोर असलेला पेच असं मला वाटतं. आणि होळीच्या निमित्ताने आपण त्याच्यावरती व्यापक चर्चा करावी की ही अमुक एक गोष्ट वाईट आहे असा मुद्दा नाहीये, एकंदर संयमाने कसं जगावं हाच खरा मुद्दा आहे. अगदी खरं. आपल्याला एक प्रश्न आला आपल्या प्रेक्षकांचा. ॲडव्होकेट नंदिनी देशपांडे आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार नंदिनी. हा नमस्कार. बोला. हा मला असं विचारायचं आहे की गेल्या 3-4 वर्षात जे आपण ऋतुचक्र निसर्गाचं जे पूर्णपणे बदललेलं आहे तर ह्याला हे प्रासंगिक होळीच्या वगैरे सारखे प्रासंगिक प्रदूषण किंवा नेहमी आपण जे प्रदूषण बघतो ते जबाबदार आहे का आणि असेल तर कसं? धन्यवाद. प्रश्न काय म्हणा, त्यांचा नेमका प्रश्न काय? हे जे 3-4 वर्षात हे होळीचं जे बदलतं स्वरूप आहे त्याच्यावर हे जे परिणाम होत आहेत त्याचं प्रासंगिक बदलतं स्वरूप तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला तुमचा ऋतुचक्र ही बदलत चाललंय. छान आहे. हा प्रश्न फार व्यापक प्रश्न आहे आणि फार सुंदर प्रश्न आहे. खरं चॅलेंज जे आहे, खरी कसरत आपली जी आहे 21व्या शतकामध्ये ज्ञानाच्या कसोटीवर जगण्याची ती हीच आहे. आणि ॲडव्होकेट देशपांडेंनी फार उत्तम याच्यावरती याला स्पर्श केला आहे. कारण आता हे जे ऋतुचक्र बदलते आपण बघू शकतो की पाऊस अगदी कोणत्याही वेळी पडतो, म्हणजे आपणच त्या पर्यावरणाला बदलण्यास भाग पडलाय. खरंच आहे अगदी. आणि कसं आहे की एखाद्या गोष्टीचं प्रूफ आहे का आपल्याकडे, जसं आपण कोर्टामध्ये तिथं प्रूफ असलं सांगा तरच ते मान्य करतो असं म्हणतं. पण पर्यावरणामध्ये आणि एकंदर निसर्गाच्या परिसंस्थेमध्ये आम्ही अशा प्रकारचा आग्रह धरू शकत नाही. कारण जेव्हा बदल होतो तेव्हा तो कायमचा झालेला बदल असतो, त्याला पुन्हा आपल्याला परत घेता येत नाही. त्यामुळे आपल्याला आधीच संयमाने वागलं पाहिजे, हीच खरी त्याच्यावरची मात्रा आहे. की परिणाम झाला तर मग बघू, त्याच्यात तंत्रज्ञान वापरू, औषधं वापरू, काही परिणाम झाला डॉक्टरकडे जाऊ, असं नाही. ते न होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हाच खरा आपल्या समोरचा पेच आहे. अगदी. डॉक्टर, मगाशी गप्पांच्या ओघांमध्ये तुम्ही स्वच्छ भारत याविषयी थोडं सांगितलं, तर मुळात मला असं विचारायचं की होळीचा आणि या स्वच्छ भारत अभियानाचा काय संबंध आहे, आम्हाला ऐकायला आवडेल. खरंच मला असं वाटतं की ही फार महत्वाची गोष्ट तुम्ही जोडताय आपल्या चर्चेमध्ये की आपण स्वतः आपलं घर त्या कसोशीने स्वच्छ ठेवतो, त्या कसोशीने त्या तळमळीने आपण आपला मोहल्ला किंवा आपलं शहर स्वच्छ ठेवतो का, हा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन पाहण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आपलं चांगलं भाग्य आहे की आपले या देशाचे प्रधानमंत्रीच आपल्याला सांगतायत की स्वच्छता ठेवा, भारत स्वच्छ असावा आणि स्वच्छ भारत अभियान आपण पूर्ण देशामध्ये हल्ली राबवतोय. मुंबईपुरतं बोलायचं तर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अतिशय मनापासून ते राबवायचा प्रयत्न करतंय. आम्ही IIT मुंबईमध्ये त्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री आहे की सगळी कार्यालय, सगळे मोहल्ले आपापल्या परीने पूर्ण आपल्या महाराष्ट्रभर हा प्रयत्न करतायत. पण खरंच एखाद्या पंतप्रधानांनी किंवा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी सांगायची गरज आहे का आपल्याला की आपण स्वच्छता पाळली पाहिजे? आपल्या स्वतःला कळत नाही का हे? तर मला असं वाटतं आपली ही वैयक्तिक जबाबदारी आहे की सामूहिक हितासाठी आपण वैयक्तिक स्वच्छता बरोबरच आपल्यामुळे आपली जी सामूहिक आपली जी हालचाल आहे की त्या घराबाहेरच्या हालचालींमध्ये सुद्धा आपण स्वच्छता निर्माण केली पाहिजे. आणि मला स्वतःला काही असं वाटत नाही, अगदी खरं सांगतो, कोणीच वाईट वाटून घेऊ नका, की ज्या पद्धतीने आपण रंग उधळतो, ज्या पद्धतीने आपण केमिकल्स फेकतो रंगाच्या नावाने, त्यामुळे आपण स्वच्छ भारत अभियानाला कुठल्या पद्धतीने हातभार लावणार आहे असं मला अजिबात दिसत नाही. इनफॅक्ट आपण पूर्णपणे त्याला आपण हरताळ फासतोय असं करताना हे आपण खरं नम्रपणाने स्वतःशी कबूल केलं पाहिजे. आणि हा प्रश्न आत्मपरीक्षणाचा आहे. इथं कायदा करण्याचा, कोणीतरी मी तुम्हाला सांगण्याचा, मी कोणाला सांगण्याचा हा मुद्दा नाहीये. आणि सुधारण्याचाही प्रयत्न केला पाहिजे खरं तर. अगदी खरं. आपल्याला एक प्रश्न आलाय. BK केदार आपल्याशी बोलतात लातूरवरून. नमस्कार. नमस्कार केदार, बोला. नमस्कार. हा, मी ऊर्जा लेखा परीक्षक केदार खमितकर बोलतोय. आपल्या दोघांनाही हा होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही. हा, बोला, तुमचा प्रश्न विचारा. मला हे विचारायचं होतं की ह्या होळीच्या निमित्तानं ऊर्जेचा किती नाश होतो आणि जर खरं आपण आध्यात्मिक होळी जर आपण साजरी केली, आपल्यात जे काही अवगुण आहेत ह्या होळीमध्ये जर आपण नष्ट केलं तर एक खरी आध्यात्मिक होळी साजरी केल्याचं आपल्याला श्रेय मिळेल. आणि भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी ही ऊर्जा जी नष्ट होत आहे या होळीच्या निमित्तानं, तर आपल्याला ह्या होळीमध्ये आपल्याला जर बचत करण्याची आपल्याला जनमानसामध्ये हे एक संदेश आला पाहिजे.
आणि खरंच भारत आत्मनिर्भर होण्यासाठी ह्या होळीमध्ये जे काही आपण ऊर्जा नष्ट करतो ते आपण हे वाचवलं पाहिजे. हा संदेश आपण सर्वांना पोहोचला पाहिजे. आणि ही ऊर्जेचं किती नष्ट होते आपल्याकडे काही रेकॉर्ड आहे का? धन्यवाद. मी अक्षरशः आदराने नमस्कार करतो केदारना. त्यांनी फार छान आपल्याला एक दिशा दिलेली आहे चर्चेला आणि धन्यवाद अशा पद्धतीचा एक छान प्रश्न विचारल्याबद्दल. अगदी 100% तुमच्याशी सहमत आहे मी की या देशाला जर आत्मनिर्भर बनायचं असेल तर आपल्याला ऊर्जेच्या संदर्भामध्ये अतिशय मूलभूत काम करायला पाहिजे. आणि त्या मूलभूत कामामध्ये जसे नवीन ऊर्जेचे स्रोत आपण शोधत असतो त्याचबरोबर ऊर्जेची बचत करणे आणि जिथं फुकट वाया घालतो आपण अपव्यय करतो तो अपव्यय थांबवणे हे 2 महत्त्वाचे उपाय आहेत. नव्या पद्धतीने ऊर्जा निर्माण करणे याचबरोबर हे 2 महत्त्वाचे उपाय आहेत. आणि जगामध्ये सगळीकडे जे देश पुढे गेलेले आहेत त्या सगळ्यांनी अशा पद्धतीने ऊर्जा वाचवलेली आहे, अपव्यय थांबवलेला आहे. तोही आपण या ठिकाणी करू शकतो. मगाशी मी ब्रीफली सांगितलं होतं तुमच्या लक्षात असेल की 100 किलो ते 1000 किलो इतकं साधारण इंधन फाटा हा जाळला जातो. आणि काही ठिकाणी तर मी मगाशी तुम्हाला एक फोटोग्राफ दाखवला त्यामध्ये तर 2 मजली 3 मजली इमारतीपेक्षा उंच अशी गवताची गंजी बनवून त्याच्यावरती आपण होळी साजरी करतो पेटवून ती. मला असं वाटतं हे आपण विकृत स्वरूप आपण दिलेलं आहे. कोणी आपल्याला त्याच्यासाठी आग्रह धरलेला नाहीये. आपण स्वतः मनात आग्रह धरलेला आहे. आपण जर नीट विचार करायचा ठरवला आणि विज्ञाननिष्ठ जगायचं असं ठरवलं आपण तर मला असं वाटतं की आपल्याला आपली परंपराही पाळता येईल. आपल्याला आपल्या चांगल्या गोष्टी त्यातनं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपल्यातलं जे वाईट आहे त्याचं आपल्याला दहन करता येईल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने देश पुढे जाईल अशी पावलं उचलता येईल आणि त्या सणाचा आनंदही आपल्याला घेता येईल. अगदी खरं आहे. वाघाने एका झाडावर आपली नखं ओरबाडली, माणसाने ते झाडच तोडून टाकलं. आता वाघाला आपली हद्द कळेना आणि माणसाला आपली हद्द कळेना. या पर्यावरणाविषयी आपण सगळं जाणून घेऊयात एक छोटीशी विश्रांती.